अजब रमा राघवची जोडी. लावण्य ते पोलीस कंप्लेंट करून काय होणार आहे? यू जस्ट शट अप. मध्ये बोल नकोस हं? अहो माझं ऐकून तर घ्या. पोलिसांना फोन करून काय होणार आहे? हे बघा, ते दोघं सज्ञान आहेत. पोलीस त्यांचं काय बिघडवणार आहेत? प्लॅनिंग, असं प्लॅनिंग केलंय त्यांनी. आणि ह्या त्यांच्या प्लॅनिंग मध्ये तू सामील असणार नक्कीच. नाही, हो तसंही त्या मिडल क्लास राघवच्या नादाला लागायला रमाला तूच तर इन्स्टिगेट करत होतीस. आय न्यू इट. सोड तिला. मला काय थांबवतोयस तू? गिरीश, माझी मुलगी पळून गेलीये. मला माझी रमा हवी आहे. That's it. मलाही हवी आहे. मी तिला इथे कशी आणायची ना परत, हे चांगलंच माहिती आहे मला. आपण सभ्यता पाळत राहिलो म्हणून हे पुरोहित या थराला पोचले. आता त्यांच्याच घरात जाऊन बाबा, काका काहीच बोलत का नाहीयेत? तुम्ही बोला ना, काहीतरी करा काहीतरी. गजाननराव, याआधी तुम्ही काहीतरी बोलला होता. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही इथे थांबलो होतो. पण आता इथे तुमच्या शब्दालाच कुणी किंमत देत नाहीये. मग आता आम्ही काय करायचं ते सांगा ना. हो ना, नाहीतर काकांनी मला सून म्हणून स्वीकारल्यावर हिला कोणी घरात घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. माधवा, अश्विनी, या सगळ्यामध्ये तुमचा काहीही संबंध नाही. बाहेरचे आहात, बाहेरचेच राहा. मी माझ्या मुलाशी बोलते. बास आई बास. आता मी कोणाचं काही ऐकणार नाहीये. हे दोघं या घरात राहणार नाही म्हणजे नाही. मला वाटलंच होतं तू परत आलास की घरात असं काहीतरी घडणार. म्हणूनच अष्टविनायकाला न जाता मी परत आले. त्या गणरायांनी सुबुद्धी दिली म्हणायची मला. आणि काय म्हणत होतास तू? या दोघांनी घरात राहायचं नाही, या घराबाहेर जायचं. ठीक आहे, जातील ते घराबाहेर. आजी, हे तुम्ही बोलताय? आजी, अगं आजी बरोबरच बोलते, कारण तिला आबांच्या शब्दांची किंमत आहे. श्रुती, गप्प बस. काय बोलताय तुम्ही? हे सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.